गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण बघणार आहोत फिशरी म्हणजेच पी कल्चर. फिशरी इज अ ब्रँच ऑफ अप्लाइड बायोलॉजी विच डील्स विथ द कॅचिंग, प्रोसेसिंग, फिश फार्मिंग अँड मार्केटिंग ऑफ फिश अँड अदर युजफुल ॲक्वॅटिक ॲनिमल्स सच ॲज प्रॉन्स, लॉबस्टर्स, ऑयस्टर, मझल्स अँड क्रॅब्स. म्हणजे पी कल्चरमध्ये फिशरीमध्ये फक्त फिश येत नाही, तर फिशबरोबर क्रॅब्स, प्रॉन्स, लॉबस्टर्स, ऑयस्टर, मझल्स हे सुद्धा येतात. देर आर 3 डिव्हिजन्स ऑफ फिशरी. 3 प्रकारच्या फिशरी केले जातात. इनलँड फिशरी की जी फ्रेश वॉटर फिशरी आहे, की जी आत होते भूगर्भामध्ये. मराईन फिशरी की जी समुद्रामध्ये होते. अँड इशुराईन फिशरी. इशुराईन म्हणजे जिथं ब्रॅकिश वॉटर आहे, जिथं नदी आणि समुद्र एकमेकाला येऊन भेटतात त्या भागाला आपण खाडी म्हणतो मराठीमध्ये, त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो इशुरी. तर इशुराईन फिशरी म्हणजे 3 प्रकारच्या फिशरी आहेत. एक म्हणजे जमिनीच्या आत असणारे डॅम्स, रिव्हर, स्प्रिंग्ज, त्याच्यामध्ये जे गोडं पाणी असतं त्याच्यामध्ये असणारी फिशरी म्हणजे त्याला आपण काय म्हणतो आहे, इनलँड फिशरी. सेकंड आहे मराईन फिशरी आणि थर्ड वन आहे इशुराईन फिशरी. द इनलँड फिशरी इन्क्लूड्स कल्चरिंग अँड कॅप्चरिंग ऑफ फिश फ्रॉम फ्रेश वॉटर बॉडीज लाईक पॉन्ड्स, लेक्स, डॅम्स अँड रिव्हर. इनलँड ॲक्वॅटिक एरिया ऑफ आवर कंट्री कवर अबाउट 40 to 50 lakh एकर. जवळपास 40 ते 50 एकर इतका एरिया हा इनलँड फिशरीमध्ये येतो आहे आपल्या कंट्रीमध्ये. द कॉमन फ्रेश वॉटर फिश आर, हे खूप महत्त्वाचे आहेत, ह्याचे सायंटिफिक नावं लक्षात ठेवा. त्यातला पहिला आहे की जो फेमस आहे गोड्या पाण्यातला मासा, त्याचं नाव आहे लेबियो रोहिता. त्याला आपण दुसरं कॉमन नाव आहे रोहू. दुसरा आहे कटला कटला. तिसरा आहे सरेना मृगला, त्याला आपण मृगल असं म्हणतो. अँड अदर कार्प्स. इथे दिसतोय बघा पहिल्यांदा रोहू, कटला, मृगल फिश, कॉमन कार्प, ग्रास कार्प आणि सिल्वर कार्प. The fish farming or culturing of edible and commercially important fish is only possible in freshwater bodies. आता edible म्हणजे काय, जे खाण्यासाठी योग्य आहेत, जे चवीला आहे, ज्यांना मार्केटमध्ये कमर्शियल व्हॅल्यू आहे, अशाच फिशचं आपण काय करतोय, कल्चर करतोय. मराईन फिशरी इन्क्लूड द कॅप्चर ऑफ फिश फ्रॉम सी वॉटर. द इंडियन कोस्टल लाईन इज अबाउट 7,500 kilometers long. The common marine fish are harpadon, bombay duck, sardinella, रसलेला दॅट इज मॅक्रेल अँड स्टोमॅडियस दॅट इज पॉम्परेट, त्यालाच आपण पापड मासा म्हणतो. हे आहेत. इशुराईन फिशरी इन्क्लूड्स द कॅप्चर ऑफ फिश फ्रॉम इशुरी, जे खाडीमधून आपण मासे कॅप्चर करतो त्याला आपण म्हणतो इशुराईन फिशरी. द इशुरी इज अ प्लेस वेअर रिव्हर मीट्स द सी. एक्झाम्पल, सुंदरबन एरिया इन वेस्ट बेंगॉल. द कॉमन फॅक्टर्स फॉर द मेंटेनन्स ऑफ फिश फार्म इन्क्लूड सिलेक्शन ऑफ सुटेबल साईट, excavation of ponds, requirement of hatchery tank, nursery tank and rearing tank. The stocking tank or pond, water sources, manure, supplementary feed, etc. The capture fishery may be monoculture, only one species, or polyculture, many species. हे जे आपण कल्चर करतोय त्याच्यासाठी एक्झॅक्टेड पॉन्ड्स पाहिजेत, ह्याच्यामध्ये हॅचरी टँक पाहिजे, ह्याच्यामध्ये नर्सरी टँक पाहिजेत, रिअरिंग टँक पाहिजे जिथं आपण ते वाढवणार ते पाहिजेत, स्टॉकिंग टँक जिथं मासा तयार झालेला आहे तो स्टॉकिंग टँक त्यालाच आपण पॉन्ड म्हणतोय. चांगला वॉटर सोर्स पाहिजे, मॅन्युअर्स पाहिजेत, खतं पाहिजेत, वेगवेगळे न्यूट्रिएंट्सना त्याला देण्याची सोय पाहिजे, सप्लिमेंटरी डाएट्स, व्हिटॅमिन्स त्याची सोय पाहिजे. द कल्चर फिशरी मे बी मोनोकल्चर, एकाच प्रकारचा फक्त एकच मासा आपण एका ह्याच्यामध्ये ह्याच्या म्हणजे फिशरी टँकमध्ये आपण हे करू शकतो आहे, रेअर करू शकतो आहे, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे 2, 3, 4, 5 प्रकारचे करू शकतो. त्याला आपण म्हणतो आहे पॉलिकल्चर, म्हणजे मोनोकल्चर ऑर पॉलिकल्चर. आफ्टर कॅचिंग द फिश स्पॉयलेज इज प्रिव्हेंटेड बाय डिफरंट प्रिझर्वेशन मेथड लाईक चिलिंग, फ्रीजिंग, फ्रीज ड्राईंग, सन ड्राईंग, स्मोक ड्राईंग, सॉल्टिंग अँड कॅनिंग. मित्रांनो, फिश हा खूप नाशवंत माल आहे. साधारण ज्यावेळी आपण पाण्यामधून मासा बाहेर काढतो आहे, साधारण अर्ध्या तासापासून त्याची स्पॉइलिंग होण्याची जी प्रोसेस आहे, कुजण्याची जी प्रोसेस आहे ही सुरू होते. म्हणून हा फिश टिकावा यासाठी वेगवेगळ्या डिफरंट प्रिझर्वेटिव्ह मेथड्स आपण यूज करतो. त्यातली पहिली आहे चिलिंग. चिलिंग म्हणजे आपण त्याला चिल करायचं विथ द हेल्प ऑफ स्नो. फ्रीजिंग, फ्रीजमध्ये ठेवायचं. फ्रीज ड्राईंग, नायट्रोजन गॅसमध्ये आपण तो फ्रीज ड्राईंग करू शकतो आहे. सन ड्राईंग, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की खारा मासा, की मासाचा सेक्शन घेऊन आतला जो विसेर आहे, जी घाण आहे ती बाहेर काढून त्याच्यामध्ये सॉल्ट भरून आपण त्याला काय करू शकतो आहे, सन ड्राईंग करू शकतो आहे. स्मोक ड्राईंग, स्मोक म्हणजे धुरीवरती किंवा धुरावरती त्याला आपण काय करू शकतो आहे, वापरू शकतो आहे. सॉल्टिंग, कॅनिंग, कॅनिंग म्हणजे अंडर हॉट स्टीम प्रेशर त्याला आपण कॅनमध्ये काय करू शकतो आहे, स्टोअर करून पॅक करून आपण ट्रान्सपोर्ट करू शकतो आहे. इन ॲडिशन टू सोर्स ॲज अ न्यूट्रिशियस फूड, फिश इज अ नंबर ऑफ बाय प्रॉडक्ट्स विच आर कमर्शियल व्हॅल्यू. म्हणजे मासा खाण्यासाठी म्हणजे मिलसाठी तर आपण वापरतोच,
त्या व्यतिरिक्त आपण कमर्शियल व्हॅल्यू त्यालासुद्धा माशाला आहे, ती म्हणजे बघा दे आर फिश ऑइल. फिश ऑइल आपण त्याच्यापासून स्टार्ट करतो. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन ईचं प्रमाण खूप चांगलं आहे. फिश मील, फर्टिलायझर्स जे पोल्ट्रीसाठी आपण प्रामुख्याने यूज करतो आहे किंवा चहाचे कॉफीच्या मयामध्ये यूज करतो आहे. फिश गानो, फिश ग्लू, जे मोठमोठे मासे आहेत त्यांचा जो हाडांचा बुगा आहे ह्याच्यापासून आपण फेविकॉल किंवा जे फिश ग्लू आहेत हे आपण हे करतो आहे. आयसिंग ऑफ ग्लास, जे आपल्या ग्लासमध्ये जी डिझाईन असते ती डिझाईन तयार करण्यासाठी आपण ह्या फिशचा वापर करू शकतो आहे. दीज बाय प्रॉडक्ट्स आर वाईडली यूज इन पेंट्समध्ये आपण यूज करतो आहे. सोप म्हणजे साबणामध्ये करतो आहे, ऑइलमध्ये करतो आहे, ॲज अ मेडिसिन म्हणून सुद्धा करतो आहे. सार्डिन मासा जो आहे त्याचं जे ऑइल आहे ते आपण वेगवेगळ्या त्याच्यामध्ये बीटा ओमेगा ॲसिड असतं, ते आपण मेडिसिन म्हणून यूज करतो आहे. प्रॉन्स अँड लॉबस्टर्स हॅव मार्केट व्हॅल्यू ऑल ओव्हर दी वर्ल्ड. फिशरी प्रोव्हाइड गुड जॉब ऑपॉर्च्युनिटी अँड सेल्फ एम्प्लॉयमेंट टू मेनी पीपल. माशांच्यामुळं बऱ्याच जणांना रोजगार मिळतो आहे किंवा आपण बऱ्याच जणांना रोजगार देऊ शकतो आहे आणि सेल्फ एम्प्लॉयमेंटसुद्धा आहे.